राज्यातील 28 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पावसाची नोंद। कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीडमधील थारूर तालुक्यात अजूनही 25%पेक्षा कमी पावसाची नोंद। 20 जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार। पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता, तर मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा। रायगड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने अंबा नदीच्या पाणी पातळीत घट। नागोठणे शहरातील पूरस्थिती ओसरली। कालच्या मुसळधार पावसाने अंबा नदी धोक्याच्या इशाऱ्यावरून वर वाहत होती, यामुळे नागोठणे शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता। नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणांसाठा 67%वर। नाशकातली धरणं तुडुंब भरल्याने तब्बल 31 टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीकडे प्रवाहित। सततच्या पावसामुळे रत्नागिरीतील खोर्निनको धबधब्याला रौद्ररूप। धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू। राज्यभरातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार। परदेश दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद। महिला शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभागी होता येणार। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5000 बस धावणार। रेल्वे आणि एसटीचं आरक्षित तिकीट मिळत नसल्याने एसटी महामंडळाकडून 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बस सोडण्याचा निर्णय। गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या जोडीत 6,31,00,000 रुपयांचं दान। उत्सव कालावधीत साई प्रसादालयात सुमारे 1,83,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा। घणसोली ते शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम पूर्ण। रेल्वे मंत्रालयाची माहिती। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल। घर घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब। कर्मचारी पीएफ खात्यातून आता 90% रक्कम काढू शकणार। नव्या नियमांमुळे पीएफची रक्कम लवकर मिळणार। जळगावात 4 चाकी वाहनांसह जनरेटर चोरल्याच्या प्रकरणी आता गुलाणी मार्केट परिसरातील ही घटना आहे। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या इचलकरंजीत कृष्णा नदीकाठावर गव्याचं दर्शन। घालवाड परिसरात भीतीचं वातावरण। वन विभागाकडे लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी। बुलढाण्याच्या जळगाव जामोद ते पुणे ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत। ट्रॅव्हल्स मालकाने प्रवाशांसोबत उद्धट संवाद। प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बदलला चालक। जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार सावध। देशभरात जवळपास 1,12,00,000 एसआयपी बंद। 6 महिन्यांपैकी 2 महिन्यांमध्येच गुंतवणूकदार वाढले। कर्नाटकात चित्रपट तिकिटांच्या किमतीवर मर्यादा। चित्रपटांच्या तिकिटांची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त नसणार। कर्नाटक सरकारची मोठी घोषणा।